वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. अटक टाळून गुन्ह्यात आरोपी न करण्याच्या मोबदल्यात 4 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक आणि 2 खासगी व्यक्तींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. सध्या श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन दिलीप बहीर हे येवला तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असताना हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार तक्रारदाराच्या भावाला गुन्ह्यात आरोपी न करणे आणि अटक टाळण्यासाठी सुरुवातीला 4 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर तडजोडीनंतर ही रक्कम 2.5 लाख रुपयांवर निश्चित करण्यात आली. तपासात बहीर यांच्या सांगण्यावरून सुनील शिवाजी बोराडे यांनी 9 एप्रिल 2026 रोजी फोन पेद्वारे लाचेपोटी 50,000 रुपये स्वीकारल्याचा आरोप निष्पन्न झाला आहे. तसेच उर्वरित रक्कम स्वीकारण्याची तयारीही दर्शवल्याचे ACBने म्हटले आहे. याशिवाय जगदीश तुकाराम बोराडे यांनी तक्रारदार लाच देण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या तिघांविरुद्ध येवला तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून प्रकरणाचा पुढील तपास ACBच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दिलीप लोखंडे, वेद बातमीचा, श्रीरामपूर.